राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। महाराष्ट्रातील 24.91 लाख जणांनी नोकरीसाठी केली नोंदणी। केंद्र सरकारच्या पोर्टलवर रोजगार इच्छुकांना लोढा। आयटी सेक्टरचा वाटा मोठा। पुण्यात आयटीच्या जॉबमध्ये लागलेल्या रांगेनंतर बेरोजगारी संदर्भात चर्चा जोरात सुरू झाली असून राज्यातील 24,51,000 लोकांनी नोकरीसाठी सरकारी पोर्टलवर नोंदणी केल्याचा डेटा समोर आला आहे। पालकमंत्री पदावरून आता धमक्याचे सत्र। रायगडवरून धग कायम। अजित पवार गट शिवसेना आमने सामने। ॲग्रीस्टॅकला अखेर मुहूर्त। राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना मिळाली ओळख। शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रीस्टॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे। कृषी सहाय्यक मीना तलाठे यांनीच या योजनेतील अंमलबजावणी सुरू केली आहे। राज्यात आतापर्यंत 6,88,000हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यातील 6 लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे। समान नागरी कायद्याचे राज्य भाजपाच्या आश्वासनापुरतीच उत्तराखंडमधून सुरुवात। अनुसूचित जमाती स्थलांतरितांना UCCचा अपवाद। ठाणे महापालिका मुख्यालयासाठी 2097 वृक्षाची पुनरोपण। 631 झाड तोडण्याचा प्रस्ताव। राज्यात थंडीचा कडाका कमीच राहणार। उत्तर भारतात थंडी वाढली। उत्तर भारतातील काही भागात थंडी वाढली आहे, मात्र राज्यातील थंडी आजही कमीच होती। दुपारी उन्हाची चढाई जाणवत आहे। राज्यातील पुढील काही दिवस थंडी कमीच राहण्याचा अंदाज आहे। उष्णतेच्या लाटांचा शिक्षणाला फटका। युनिसेफचा अहवाल। भारतातील 5 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण बाधित। तुम्हाला काय वाटते शेतकरी बंधूंनो? महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का? तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि हो शेतकरी बंधूंनो, आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा महत्त्वपूर्ण बातम्या बघण्यासाठी। गाव तेथे नवी एसटी धावणार। 5 वर्षात 25,000 सोमालिकेच्या लालपरी बस घेण्याचा अर्थमंत्र्याची मान्यता। साखर उत्पादनाला जोर। पुणे विभागात आतापर्यंत 102 लाख क्विंटल उत्पादन। PM किसान GST पीक कर्जाविषयी शेतकऱ्यांना अर्थमंत्र्याकडून कोणत्या अपेक्षा? बदलते वातावरण आणि पडते बाजारभाव यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत। त्यामुळे 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात PM किसानचा निधी दुप्पट करावा। मका गव्हाच्या पेरणीत झाली वाढ। कडधान्यातलाही पसंती, तर तेलबिया पिकांची लागवड कमीच। रब्बी पिकांची पेरणी जवळपास पूर्ण झाली। रब्बी पेरणी 27 जानेवारी पर्यंत गेल्या वर्षीपेक्षा 12 लाख हेक्टरने अधिक असून 655 लाख हेक्टरवर पोहोचली। मुख्यमंत्री फडणवीसांनी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी। मनोज जरांगे पाटील। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मनात काय आहे? आरक्षण देणार किंवा नाही हे समाजाला कळाले पाहिजे। त्यांनी याबाबत निर्णय घेतला पाहिजे, आरक्षण दिले पाहिजे असे मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना सांगितले। नाफेडच्या सोयाबीन खरेदीची मुदत वाढवा अन्यथा आंदोलन। शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजार दर मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात आंदोलन। केंद्र सरकारने नाफेड मार्फत सोयाबीन खरेदी चालू केली, त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किमान सभेची निर्देशन। बीड जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, तूर या शेतकऱ्यांच्या मुख्य प्रश्नावरून अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्देशन करण्यात आली। कोल्हापुराच्या गोड साखर कारखान्यातील 29 कोटीच्या नुकसानीची सव्याज वसुलीचे आदेश। आप्पासाहेब नलवडे। साखर कारखान्याच्या गोड साखर आर्थिक व्यवहारातील अनियमितीमुळे साखर कारखान्याचे 29 कोटीचे नुकसान झाले। ईशान्य मान्सूनचा देशातून काढता पाय। राज्यात 3 दिवस पावसाची शक्यता। दक्षिणेत 15 ऑक्टोबरला स्थिरावलेला ईशान्य मान्सून अखेर देशातून निघून गेला, तर राज्यात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे। नोंदणीपैकी 51% शेतकरी सोयाबीनच्या हमीभावात खरेदीपासून वंचित। अंतिम मुदतला 3 दिवस शिल्लक। एकूण उत्पादनाच्या केवळ 14.7% तर एकूण खरेदीच्या उद्दिष्टाला 51.67% आहे। तसेच एकूण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या 48.25% इतकी आहे। म्हणजे खरेदीच्या अंतिम मुदतीला केवळ 3 दिवस शुल्क असताना नोंदणी केलेल्या 51.75% शेतकरी सोयाबीन खरेदीपासून वंचित आहे। नुकसानग्रस्त कांदा लागवड पाहण्यासाठी कृषी मंत्री बांधावर शेतकऱ्यांची थेट संवाद। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संध्याकाळी उशिरा देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देत पाहणी केली। पुणे रिंग रोड जवळील 117 गावांचा होणार विकास। पुणे शहरानजीक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRDC 137 किमी लांबीचा पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे। शेतीमाल थेट ग्राहकापर्यंत पोहोचविण्यास
वाढवण्यासाठी विक्री योजना कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांना विकता यावा यासाठी सरकार एका मॉडेलवर काम करत असल्याचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले. द्राक्षाचा गोडवा जागतिक बाजारात राज्यातून 8,000 टनावर निर्यात. यंदाच्या हंगामातील द्राक्ष निर्यात सुरू झाली असून युरोपियन आणि आखाती देशात 553 कंटेनर मधून 8,309 टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. द्राक्ष निर्यातीस शेतकरी पुढे येत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. गुजरातसह 5 राज्यांना मागे टाकले. सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र अव्वल. शेतकऱ्यांना 2 दिवसात पैसे मिळणार. लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार. अदिती तटकरे